नमस्कार, समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2022 म्हणजेच टेट 2022 द्वारे जी शिक्षक भरती झालेली होती त्या शिक्षक भरतीचा संपूर्ण कट ऑफ स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद असेल, त्याचबरोबर नगर परिषद असेल आणि मनपा यांचा असणारा कट ऑफ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याच व्हॉट्सअप चॅनलची लिंक या असणाऱ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच पिन कमेंटमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही असणारं ते व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील भरतीबाबतचे लेटेस्ट अपडेट मी तिथं लवकरात लवकर टाकत जाईल। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा इथे यांनी दिलेला आहे टेट 2022 25/2/2024 ला ही असणारी लिस्ट प्रसिद्ध झालेली होती। तर आपण पहिल्या राऊंडचा म्हणजे फेज 1 चा रेग्युलर जो आहे त्याचा कट ऑफ पाहतोय, विदाऊट इंटरव्ह्यूचाच असणार आहे, कारण झडपी असेल किंवा नपा मनपा असतील तर इथं इंटरव्ह्यू सही जागा असत नाहीत, इथं विदाऊट इंटरव्ह्यू असतंय। तर हा विदाऊट इंटरव्ह्यूचा कट ऑफ आहे। त्याच्यामध्ये बघा पहिले इथं नंदुरबारचा आहे 1 ते 5 साठी या ठिकाणी टोटल 16 जागा होत्या, त्याच्यापैकी फक्त असणारं 12 कॅन्डिडेट रिकमेंड झाले। बाकी जागा शिल्लक कुठल्या राहिल्या, SC एक्समॅन असेल, SC अंशकालीन असेल, SC स्पोर्ट्स पर्सन असेल, तर या असणाऱ्या म्हणजे एक्समॅनच्या 2, अंशकालीन 1 आणि स्पोर्ट्स पर्सन 1 अशा मिळून 4 जागा खाली राहिलेल्या आहेत, कारण तिथं ते उमेदवार उपलब्ध झालेले नव्हते। मग कॅटेगरी वाईज जर कट ऑफ बघायचा झाला तर 5 जागा होत्या इथे या ठिकाणी। SC कॅटेगरीला जनरलला 5 कॅन्डिडेट रिकमेंड झालेले आहेत आणि इथे 111 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे। महिलांच्या 4 जागा 110 मार्कावर होता SC कॅटेगरीचा। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी SC प्रोजेक्ट अफेक्टेड 91 मार्कावर लागलेला होता। हा जो कट ऑफ 1 ते 5 वर्गासाठीचा, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढं VJA 1 या ठिकाणी 124 मार्कावर आणि NTC 1 कॅन्डिडेट या ठिकाणी 120 मार्कावर सिलेक्ट झालेला आहे। याच्याबद्दल या ठिकाणी इथं डिटेल या ठिकाणी दिलेला आहे, हे तुम्ही पुढं नावानुसार पण असणारा पाहू शकता। त्याच्यानंतर पुढं आपण पाहूयात पुढचा असणारा धुळे आहे। इथं बघा SC कॅटेगरी जनरल 4 जागा 117 मार्कावर कट ऑफ आहे। SCच्या 3 जागा मुलींना 104 मार्कावर आहे। त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी EWS 4 जागा 122 मार्कावर कट ऑफ। त्याच्यानंतर EWS महिला 3 जागा 120 मार्कावर कट ऑफ। EWS एक्समॅन उपलब्ध नाही, EWS अंशकालीन पण उपलब्ध नाही। अंशकालीन या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत, हे खूप मुश्किल आहे, किंवा या ठिकाणी एक्समॅन पण उपलब्ध असणं भरपूर साऱ्या कॅटेगरीमध्ये या जागा एम्प्टी जातात, रिकाम्या जातात आणि मग ह्या दुसऱ्या राऊंडला किंवा जो सेकंड फेज असतो त्यावेळेस असणाऱ्या या जागा परत येतात जनरलला त्या कॅटेगरीच्या। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी पाहू आपण पुढचा जो जिल्हा आहे आपला तो आहे या जळगावला। बघा कॅटेगरीनुसार बघू आपण, जनरल 19 जागा होत्या पण कॅन्डिडेट 10च उपलब्ध झाले, 135 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे। त्याच्यानंतर पुढं महिला ओपन कॅटेगरी 16 उपलब्ध आहेत, 126 मार्कावर कट ऑफ लागला आहे। एक्समॅन 8 जागा होत्या, 1च उपलब्ध झाले, 107 मार्क। अंशकालीन एकही उपलब्ध नाही। प्रोजेक्ट अफेक्टेड ओपनचा बघा 121 मार्कावर आहे। त्याच्यानंतर पुढं भूकंपग्रस्त 92 मार्कावर आहे। त्याच्यानंतर पुढं स्पोर्ट्स पर्सन 83 मार्कावर आहे जनरलचं। त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी SC कॅटेगरी बघा 67 जागा होत्या, 67 कॅन्डिडेट रिकमेंड झालेत म्हणजे उपलब्ध होते, जिथं प्रेफरन्स दिले होते। 112 मार्कावर असणारा कट ऑफ लागलेला आहे। महिलांचा SC कॅटेगरीचा 109 मार्कावर आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपण पुढं जर बघितलं तर समांतर आरक्षणानुसार दिलं, आपण तेवढं बघत बसलो तर खूप वेळ जाईल। आपण फक्त एक काम करू, कॅटेगरी जनरल महिला एवढंच असणारं पाहू। बाकी तुम्ही असणार इथं ही PDF मी आपलं व्हॉट्सअप चॅनल जे आहे समर्थ अकॅडमी भंडारा तिथं असणारा टाकतो, तिथं तुम्ही असणारे हे सर्व PDF डाउनलोड करून पाहू शकता। बघा ST कॅटेगरी 27 जागा होत्या, 106 मार्कावर कट ऑफ लागला। ST कॅटेगरी महिला 26 जागा 100 मार्कावर कट ऑफ आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी OBC कॅटेगरी 4 जागा होत्या पण 2च कॅन्डिडेट या ठिकाणी रिकमेंड झाले, म्हणजे कोणी इथं प्रेफरन्स दिला नव्हता, 144 मार्क। OBC महिला 4 जागा 138 मार्कावर कट ऑफ होता। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी जर बघायला गेलं तर यांनी असणार इथं पुढं बघा NTB 2 जागा 129 मार्कावर, NTB महिला 2 जागा 125 मार्कावर, NTC 11 जागा 7च उमेदवार उपलब्ध 127, NTC 10 महिलांसाठी होत्या 119 मार्कावर कट ऑफ लागलेला आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी पुढे जर बघायला गेलं NTD 9 जागा 7 कॅन्डिडेट रिकमेंड झालेत, 125 मार्कावर लागलेला होता। NTD महिला 7
7 जागा 7 उमेदवार 127 मार्कावर. बघा इथं तुम्हाला थोडंसं असणारं कट ऑफमध्ये गोंधळ वाटू शकतो की NTD जनरलचा 125 मार्कावर आणि महिलांचा 127 असं होत आहे का? तर हो, नक्कीच असं पण होत असतंय. महिलांचा कट ऑफ हा जनरलपेक्षा जास्त पण लागू शकतो. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तर आपण हा जो या ठिकाणी वर कट ऑफ पाहिलेला आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही वर्गानुसार बघितला म्हणजे 1 ते 5 6 ते 8 तर इथं त्यांनी खाली दिलेलं आहे बघा 1 ते 5 या ठिकाणी बघा 5 पोस्ट 1 ते 5च्या 50 पोस्ट होत्या, ज्यापैकी या ठिकाणी इथं बघा इलिजिबल कॅन्डिडेट किती झालेत फक्त 4 आणि 118 मार्कावर कट ऑफ दाखवला आहे. कॅटेगरी वाईज तर ऑलरेडी मी तुम्हाला वर सांगितलेला आहे आणि हे जे मीडियम होतं त्याचं इंग्लिश होतं, त्याच्यामुळे या ठिकाणी कॅन्डिडेट भेटलेले नाही. त्याच्यानंतर बघा मराठीसाठी बघा या ठिकाणी 251 पोस्ट होत्या, 239 कॅन्डिडेट रिकमेंड झालेत. इथं त्यांनी असणारा परत तो कट ऑफ सांगितलेला आहे. इथं यांनी वर्गानुसार कट ऑफ सांगला, कॅटेगरीनुसार नाही. त्याच्यानंतर पुढं 6 ते 8 बघा इंग्लिश लँग्वेज आहे, इथं त्यांनी परत कट ऑफ दिलेला आहे. हिंदी लँग्वेजसाठी परत इथं कट ऑफ दिलेला आहे. इथं मॅथ सायन्सचा कट ऑफ यांनी इथं दिलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण जळगावचा असणारा कट ऑफ पाहिलेला आहे. पुढचे सर्व असणारे या ठिकाणी जिल्हे घेणं काही शक्य नाही. तर ही सर्व PDF आपलं या ठिकाणी मी व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावर टाकतो, तुम्ही तिथून असणारं हे डाउनलोड करून पाहू शकता. तर पहा अशा पद्धतीचा आपण एक 2-3 जिल्ह्याचा असणारा या ठिकाणी झडपीचा कट ऑफ पाहिलेला आहे. बाकी सर्व कट ऑफ मी आपलं व्हॉट्सअप चॅनल इथं टाकतो, तुम्ही तिथून असणारी ही PDF डाउनलोड करून घ्या. तिथं तुम्हाला सर्व असणारं व्यवस्थितपणे पाहता येईल, सर्व गोष्टी असणारं तुम्हाला इथं दिसून येतील. तर आता तुम्ही म्हणसाल या कट ऑफचा आम्हाला फायदा काय? तर बघा गेल्या वर्षीचा कट ऑफ आणि या वर्षीचा कट ऑफ याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारं साम्य असेल असं मी अजिबात म्हटलेलं नाही, म्हणणार पण नाही. कारण गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची संख्या या वर्षीच्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच अभियोग्यता धारकांची संख्या आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यावेळेच्या जागा आणि आताच्या जागा याच्यामध्ये बराच असणारा फरक असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मागच्या वेळेचे जे प्रेफरन्स होते ज्याला आपण पसंतीक्रम म्हणू हे अनलिमिटेड होते, म्हणजे या ठिकाणी कुठेही मर्यादा नव्हती. पण यावेळेसचे जे प्रेफरन्स आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यूला या ठिकाणी 100 आहेत आणि विथ इंटरव्ह्यूला फक्त 50 आहेत. मागच्या वेळेस एकाच 10 प्रमाणात असणारं त्या ठिकाणी कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला जात होते, यावेळेस 3 फक्त असणारं त्या ठिकाणी कॅन्डिडेट विथ इंटरव्ह्यूला जातील. त्याच्यामुळं मागच्या वेळेसचा कट ऑफ आणि आताचा कट ऑफ हा सारखा असेल असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण मागच्या वेळेस प्रेफरन्स अनलिमिटेड असल्यामुळं भरपूर लोकांनी जेवढे दिसले तेवढेही देऊन टाकले, जिथं जायचं नव्हतं तिथलाही दिला, असंही झालंय. म्हणून तसाच कट ऑफ यावर्षी लागेल अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे. तर अशा पद्धतीमध्ये एकंदरीत तुम्हाला मी सांगितलं की कट ऑफबद्दल कोणी फिक्स सांगू शकत नाही. मी काय जगातला कोणीच असणार आहे त्या ठिकाणी फिक्स कट ऑफ या ठिकाणी शिक्षक भरतीचा सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जे लिमिटेड प्रेफरन्सेस असतील त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात जातं आहे हे कुणालाही माहीत नसते. जेव्हा लिस्ट येईल तेव्हाच असणाऱ्या त्या ठिकाणी कट ऑफ लिस्ट येईल तेव्हा सगळ्या गोष्टी असणाऱ्या खऱ्या ठरतात, म्हणजेच त्या ठिकाणी कट ऑफ समजतो. अन्यथा कोणीच कुणाला कुठलाच असणारा कट ऑफ सांगू शकत नाही. साधारणपणे 1 ते 5चा कमी लागेल, त्याच्यानंतर 6 ते 8चा मध्यम लागेल आणि वरचे जे वर्ग असतील मग 9 ते 12चा यांचा कट ऑफ जास्त लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. आलं लक्षात? तर याच्यामध्ये त्या ठिकाणी 100+ जे बी उमेदवार आहेत साधारणपणे जे आहेत ते सध्याच्या घडीला असणारं कुठं ना कुठं तरी लागू शकतात. एक अंदाज आहे 6 ते 8 ज्यांना 110+ मार्क आहेत त्या उमेदवारांचा विचार होऊ शकतो आणि 9 ते 12साठी थोडेसे जास्त मार्क असतील तर त्यांना त्या ठिकाणी असणारं संधी मिळू शकते. बाकी या ठिकाणी या असणाऱ्या शिक्षक भरतीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करा, जिथं मी शिक्षक भरतीच्या लेटेस्ट अपडेट टाकतो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण जाता आता सबस्क्राईब बटनावर मारा, त्याचबरोबर बेल आयकन दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ शिक्षक भरतीचा जेव्हा मी टाकेल मग पसंतीक्रम कसे द्यायचे, कसे जनरेट करायचे, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. OTPचाही प्रॉब्लेम तुम्हाला येत असतो तर त्या OTPच्या प्रॉब्लेमबद्दल पण तुम्हाला नक्कीच असणारं सोल्युशन मी देईल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण सबस्क्राईब मारायला विसरू नका. धन्यवाद. टेक केअर.